हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। तेथ गीता मूळ वेदा, ऐसे केवी पाले बोधा, हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो। ज्ञानेश्वर महाराज गीतेचं महात्म्य प्रकट करतात, त्याचा विचार आपण करतो आहोत। वेदाचं मूळ सूत्र म्हणजे गीता आहे, हे ज्ञानोबारायांनी गीतेचं पहिलं महात्म्य आपल्याला सांगितलं आणि त्याचा विस्तार ज्ञानोबारायांनीच नंतर पुढे केला। गीतेला वेदाचं मूळ का म्हणायचं, याच्या दोन उपपत्ती ज्ञानोबारायांनी पुढे आपल्याला सांगितल्या। त्याच्यातली एक उपपत्ती मी तुम्हाला सांगतो असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तुमच्या मनात जर अशी शंका आली की गीता वेदाला मूळ कशी असेल, कारण गीता ही आधी झाली, गीतेमध्ये वेदाचं प्रामाण्य आलं, वेदांनी काही गीतेची स्तुती केली नाही। जरी वेदामध्ये गीतेचं वर्णन आलेलं असलं कुठं, तर ते फक्त सर्वज्ञता या पद्धतीनं विचारात घ्यायचं। वेद सर्वज्ञ आहे, वेदाला भविष्यही कळतं, म्हणून वेदांनी गीतेचं चिंतन केलं असं म्हणता येऊ शकतं। परंतु गीतेमध्ये मात्र तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते वगैरे यासारखी जी प्रमाण आहेत, या प्रमाणानं गीता आणि वेद या दोघांमध्ये कालाचा संबंध दाखवताना वेद आधी आणि मग गीता, मग गीता वेदाला मूळ कशी होईल असा जर तुमच्या मनामध्ये विचार आला तर हे म्हणाल तरी प्रसिद्ध उपपत्ती सांगो। मी तुम्हाला प्रसिद्ध अशी उपपत्ती सांगतो। उपपत्ती सांगतो म्हणजे काय याचा विचार काल आपण करत होतो। उपपत्ती सांगतो याचा अर्थ कार्यकारण भाव सांगतो, उपपत्ती सांगतो म्हणजे तत्वार्थ निर्णय सांगतो, उपपत्ती सांगतो म्हणजे निश्चयात्मक असं काही वाक्य सांगतो, तत्व निर्णय देतो, या अर्थाने उपपत्ती सांगतोय। आपण विचार असा करत होतो की आधीपासून सिद्ध असलेला एखादा सिद्धांत एखादा वक्ता बोलतो तेव्हा त्याला फक्त प्रामाण्याची गरज असते, उपपत्तीची गरज नसते। कारण ती उपपत्ती तो सिद्धांत पूर्वी सांगितलेला असल्यामुळे तो उपपत्ती लावून दिलेलीच असते। सिद्धांताचा विस्तार करताना उपपत्ती सांगितली जाते, जाणार नाही असं नाही, पण तो सिद्धांत पटवून देण्याकरता दिल्या गेलेल्या उपपत्ती वेगळ्या। सिद्धांत जर पूर्वीचाच असेल, आपण पूर्वी मांडलेल्या सिद्धांतापेक्षा थोडासा वेगळा सिद्धांत मांडणार असू आणि आतापर्यंत सांगितलेल्या सिद्धांतापेक्षा थोडंसं वेगळं चिंतन जर जगतासमोर मांडणार असू, तर ते चिंतन जगताला पटवून देण्याची जबाबदारी वक्त्याची असते, श्रोत्याची नसते। वक्त्याने ते करायचं। एखादं मी तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि तुम्हाला जर ते पटलं नाही तर तो तुमचा दोष नाही, तो दोष माझा आहे। मी पटवून देणं माझं काम आहे, पटवून घेणं तुमचं काम आहे, बरोबर। आता तुम्ही लक्षच दिलं नाही, पटलं नाही म्हणलं तर तो दोष माझा नाही। तुम्ही लक्षपूर्वक ऐकता आहात, मी तुम्हाला सांगतो आहे, पण जर तुम्हाला पटत नसेल तर तो दोष वक्त्याचा, वक्ता दोषी, कारण त्याला अजूनही नीट पटवून देता आलं नाही, हा त्याचा अर्थ झाला। श्रोत्यांमध्ये अनेक पद्धतीचे लोक असतात, वक्त्याला सर्वच भूमिकांवर जाऊन पटवून द्यावं लागतं। अर्जुनासारखा श्रोता मिळाला म्हणून ज्ञानोबा, अर्जुन काही सामान्य होता काय? अर्जुनाचं वर्णन करताना तू प्रज्ञा पृथ्वीचा रावो म्हणून ज्याचं वर्णन केलं, हा अर्जुन काही सामान्य होता? तो प्रज्ञाकांत म्हणून त्याचं वर्णन केलं, काही सामान्य होता काय? त्याला पटकन सांगितलं असतं तर कळलं नसतं असं थोडंच आहे। पण तरी ज्ञानोबारायांनी अनेक वेळेला दृष्टांताची योजना करून तो विषय पुन्हा पुन्हा सोपा करून, एकदा सांगितलेला असला तरी पुन्हा दुसऱ्यांदा तो विषय सांगून अर्जुनाच्या गळी ते तत्वज्ञान उतरवलं। त्यांच्याच भाषेत एक घास विसा ठाई कीजे,
अशा पद्धतीनं एक घास हळूहळू हळू एक 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 काऊचा, चिऊचा, अमुक तमुक, बापाचा, ह्याचा त्याचा करून एक एक घास अर्जुनाला ज्ञानोबराय भरवत राहिले, भगवान भरवत राहिले. याचा अर्थ काय झाला? अर्जुनाने जो प्रश्न सुरुवातीला विचारला त्याचं समाधानकारक उत्तर जर 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला मिळालंच नसतं आणि अर्जुनाने सगळं सांगून झाल्यानंतर जर देवाला म्हटलं असतं की देवा तुम्ही हे सगळं सांगितलं, मला सगळं आवडलं, पण मी युद्ध करू की नको ते सांगा ना, असं जर म्हटलं असतं तर ही सगळी गीता वाया गेली असती. आणि हा अपराध, हा दोष भगवंताकडे लावावा लागला असता. 18 अध्याय सांगून अर्जुनाला कळलं नाही. विद्यार्थ्याचा दोष कधीच नसतो, दोष नेहमी शिक्षकाचे असतात. विद्यार्थी लक्ष देत नाही. का देत नाही? अरे त्याला सांगणंच इतकं कंटाळवाणं आहे की विद्यार्थ्याला लक्षच द्यावं वाटत नाही. दोष कुणाचा? सांगणाऱ्याचा का लक्ष न देणाऱ्या? विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये त्या विषयाबद्दल काहीतरी चांगल्या भावना जर निर्माण करता आल्या नाहीत तर विद्यार्थी लक्ष देणारच नाही. सांगितल्या गेलेल्या विषयामध्ये काही रंजकताच आणायची नसेल तर कुणाचंच लक्ष लागणार नाही. चातुर्मासाच्या सुरुवातीपासून ब्रह्मन माया एवढंच सांगितलं असतं तर कोणाला असतं पुन्हा पुन्हा इथं? विचार, काहीतरी रामायण घ्यावं लागतं मदतीला, महाभारत घ्यावं लागतं, राजाच्या गोष्टी घ्याव्या लागतात. अकबर बिरबलाचा जन्म तर प्रवचना करताच झालेला. त्यांच्या जन्माचं अवताराचं कारणच तेवढं आहे की त्यांना प्रवचनात वापरता यावं, दुसरा काही हेतूच नाही. बस. भोजराजा, कालिदास, काहीतरी गमती जमती सांगाव्या लागतात, इकडचं तिकडचं. मग त्याला संस्कृत भाषेतली, मराठी भाषेतली, तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या काही गोष्टी, ज्ञानोबारांनी सांगितलेले काही दृष्टांत, असं गोळा करून ते रंजक बनवता आलं पाहिजे. श्रोत्याला ते आपलंसं वाटलं पाहिजे. श्रोत्याला असं वाटलं पाहिजे की हे आपण ऐकू तर आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे, हे ऐकल्यानंतर आपल्याला काहीतरी जीवनामध्ये समाधान प्राप्त होणार आहे, असं काहीतरी वाटलं पाहिजे. मग भगवंताची लग्नच कशी झाली, अर्जुनानं संन्यास घेऊन लग्नच कसा करून आला, हे त्यावेळेपुरते जरी विनोदाचे वाटलेले असले किस्से किंवा काही गोष्टी, तरी सुद्धा त्याच्यातून जे सांगायचं असतं ते महत्वाचं असतं. आणि ते पटवण्याकरता मग हे सगळं बाकीचं हे मखर सजवावं लागतं. त्याच्याशिवाय नुसतं ब्रह्मन माया ह्याच्यावर काय विश्लेषण करणार? तासभर ब्रह्म 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 म्हणत बसला. अरे तू म्हण न म्हण, ब्रह्म आहेच ना, आणि तू सांग न सांग, माया नाहीच ना. मग काय त्याचं प्रवचनामध्ये चिंतन करायचं? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापर, झालं ना, एकदा सांगितलं कळलं. पुढं काय? एवढं ते सोपं नाही. याच्याकरता त्याला काही ना काहीतरी दृष्टांताची जोडजाड करावी लागते, काहीतरी प्रमाण द्यावी लागतात, ते वेगवेगळ्या पद्धतीनं सोपं करावं लागतं. श्रोता आपल्या पातळीवर आणण्यापेक्षा आपण आधी श्रोत्याच्या पातळीवर उतरलं पाहिजे आणि मग त्याला आपल्या पातळीवर घेऊन आलं पाहिजे हाताला धरून, तर त्याचा उपयोग होतो. वक्ता आपल्याच पातळीवर बोलत राहिला आणि श्रोत्याला काही कळो न कळो, मला हे सांगायचंय म्हणून मी इथं आलोय, मी एवढा अभ्यास करून आलोय, ते सांगतो, कळलं तर कळू देत, नाहीतर राहू देत, असं म्हटलं तर तो वक्ता नाही. वक्त्याला अधिक खाली उतरावं लागतं. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट, त्याला खाली यावं लागतं. नाही तर तुकोबारांना आपल्या पातळीवर उतरायचं काय कारण आहे? जे ज्ञानोबाराय आनंद स्वरूप आहेत, ज्या ज्ञानोबारायांना या लौकिक अथवा कुठल्याच दुःखाचा स्पर्श नाही, ज्या ज्ञानोबारायांना परमात्मा स्वरूपाशिवाय दुसरा अनुभव येत नाही, त्या ज्ञानोबारांनी संसार दुःख मूळ म्हणावं काय? त्यांचे शब्द आहेत, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही. ज्ञानोबारांना विश्रांती नाही काय? ज्ञानोबारांना विश्रांती नाही म्हणजे, अरे विश्रांती ज्यांच्याकडे विश्रांतीला जाते ते ज्ञानोबार आहे. ज्ञानोबारांना विश्रांती नसते काय? कोठे रात्रंदिवस तळमळ ज्ञानोबारांना लागली काय? काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले एवढा ज्ञानोबारांच्या का तुमच्या माझ्या? तुमच्या माझ्या मागे लागले काम क्रोध लोभ शून्य, हे सगळे ही कुत्री आपल्या मागे लागली, ज्ञानोबारांच्या मागे हे कोणी गेलं नाही. तरी ज्ञानोबाराय बोलतात का? आपल्या पातळीवर उतरून बोलल्याचं ते लक्षण आहे. ज्ञानोबाराय आपल्या भूमिकेवर येतात आणि मग आपल्या हाताला धरून आपुल्या पदी बैसविले, हे नंतर आहे.
पण हाताला धरून नेण्यापूर्वी वक्त्याला श्रोत्याच्या पातळीवर उतरावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात, मी तुम्हाला जो आत्ता सिद्धांत सांगतो आहे तो पूर्व प्रसिद्ध सिद्धांतापेक्षा थोडासा वेगळा सिद्धांत आहे. सगळ्या आत्तापर्यंत जगामध्ये जे जे काही वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचं मूळ म्हणजे वेद आहे. हा सिद्धांत पूर्वपरिचित आहे आपल्याला. चार्वाकाचं मत सुद्धा वेदातूनच आलं, अमकं सुद्धा वेदातूनच आलं, तमकं वेदातून आलं, सगळ्याचं मूळ वेद. पण त्या वेदाचं मूळ कुणी सांगेल असं आत्तापर्यंत आम्हाला वाटलं नव्हतं. ज्ञानोबाराय म्हणतात, मी सांगतो. आणि मी सांगतो असं ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला मी असं का सांगतो हे पटवून देण्याची जबाबदारी ज्ञानोबाराय स्वीकारतात. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, मी तुम्हाला आधी ते सांगतो की मी हे का बोललो. म्हणाल तरी प्रसिद्ध उपपत्ती सांगो. आता उपपत्ती प्रसिद्ध सांगतो हे जे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे त्याचाही थोडासा विचार करा. सिद्धांत जर काय एक लक्षात घ्या, पुन्हा मी थोडं मागे जातो पाहिजे तर. जरी ज्ञानोबाराय आपल्याला असं म्हणत असले की बाबा इथं एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले, इथं वेदाचे मूळ सूत्र म्हणून वर्णन केलं, हे आपल्याला नवीन आहे, ज्ञानोबारायांना नवीन नाही. हा जो सिद्धांत ज्ञानोबारायांनी मांडला की वेदाला मूळ गीता आहे, हे आपल्याला ऐकायला नवीन आहे, ज्ञानोबारायांना नवीन नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं हे मत ज्या कारणाने झालं ते कारण प्रसिद्ध आहे, ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मी 2 वाक्य बोलतो ज्ञानोबारायांच्या संबंधात. इथं जे चिंतन ज्ञानोबारायांनी केले त्या संबंधामध्ये 2 वाक्य बोलतो. जगातलं सगळं आपल्याला माहिती नसतं, सगळंच आपल्याला माहिती नाही. आणि या जगतामध्ये ज्ञानोबारायांना माहिती नाही असं काही शिल्लक नाही. 2 भूमिका बघून घ्या. सगळं आपल्याला कळत नसतं आणि ज्ञानोबारायांना कळत नसतं असं जगात काही नसतंच. त्यांना सगळंच कळत असतं, सर्वज्ञ आहेत. विचार करायचं कारण नाही त्याच्यासाठी वेगवेगळे. आपल्याला काही वेगळा विचार करायचं कारण नाही. आम्हाला नवल. म्हणून ज्ञानोबारायांना याचं आश्चर्य वाटत नाही. उपपत्ती सांगणं, आपण काल बोललो ना, कार्यकारण भाव. उपपत्ती म्हणजे कार्यकारण भाव आहे. घडलेल्या घटनेच्या मागची कारण परंपरा जर माणसाला कळली नाही तर मनुष्य त्या घटनेला आश्चर्य मानतो. ऐका, माणूस ज्याला का आश्चर्य वाटतो, चमत्कार ही काय संकल्पना आहे सांगाव. जगामध्ये चमत्कार घडतात की घडत नाहीत? घडतात. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली की नाही? आपल्यापैकी नाही म्हणायची कुणाची छाती आहे सांगा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला का नाही ज्ञानोबारायांनी? ते बाकीचं मला सांगू नका. रेड्यासारख्या मंदबुद्धीच्या माणसाकडून वेद बोलवला वगैरे हे सांगूच नका मला. ते खोटच आहे, 100% खोट आहे. काही त्याचा विचार कराय. रेड्याच्या मुखातून म्हणजे रेड्याच्याच मुखातून बोलवला, म्हशीचा नवरा. आता ह्याच्या पलीकडे काय सांगू मी तुम्हाला? रेड्यासारख्या मंदबुद्धी म्हणजे रेडाच फक्त मंदबुद्धी आहे का? जगामध्ये बोकड मंदबुद्धी नाही काय? बैल मंदबुद्धी नाही काय? गाढव मंदबुद्धी नाही काय? मग मंदबुद्धीसाठी फक्त रेडाच सापडला काय? बरं, मंदबुद्धीत सांगायचं तर सगळ्याच संतांना रेडा का सापडावा? एका संतांनी गाढव म्हणावं, एका संतांनी रेडा म्हणावा, एखाद्या संतांनी आणखीन बैल म्हणावं, काय बिघडलं असतं? पण ज्ञानोबारायांच्या समकालीन असणाऱ्या नामदेवरायांपासून ते निळोबारायांपर्यंत सगळ्यांनी ज्या अर्थी रेडा असाच शब्द वापरलेला आहे त्या अर्थी रेड्याच्याच मुखातून वेद प्रकट झालेत. रेड्यासारख्या मंदबुद्धीच्या माणसाकडून नव्हे. एक विद्वान होते, आहेत अजून, ते म्हणाले रेड्याच्या मुखातून म्हणजे त्यावेळेला रेडे आडनावाचा माणूस होता म्हणे. आता हे तर अति कहर झाला हा तर. त्या रेड्याच्या मुखातून म्हणजे रेडे आडनावाचा माणूस होता म्हणे आणि त्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी हे तिथं होते उपस्थित त्या माणसाला भेटायला. आमची झाली होती एकदा चकमक. ते मला म्हणाले पुरावा काय?
म्हटलं पुरावा काही नाही, तुमच्या मुखातून इतकं विरुद्ध येत आहे तर रेड्याच्या मुखातून वेद येईल नवल काय? एवढंच आहे, दुसरं काय? अशा लोकांना वेगळं काय बोलणार आहोत आपण? लोहगावला तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल उठलं, चमत्कार घडला की नाही? सच्चिदानंद बाबा तिरडीवर झोपलेले उठून बसले, चमत्कार घडला की नाही? गोरोबा काकांनी तुडवलेल्या मातीतून ते मूल परत आलं, गोरोबा काकांकडे मेले, हे चमत्कार घडले की नाही आपल्याकडे? जनाबाईच्याकडे देवाचा हार सापडला वगैरे, हे चमत्कार घडले ना सगळे. नामदेवाऱ्यांनी हात लावला तर हाताला सगळे ते परिसच आले चंद्रभागेमध्ये. तुम्ही बघा एकदा किती परीस येतात. आपला हात लागला तर परीस होईल काय, पण नामदेवाऱ्यांचा हात लागला, दगड सुद्धा परीस झाला. चमत्कार घडले की नाही? हे सगळे चमत्कार घडले. आम्हाला ते भिंत चालली, याचा चमत्कार कुणाला वाटेल? हा चमत्कार चांगदेवांना वाटेल, तिथं आजूबाजूचे जे लोक असतील त्यांना वाटेल, त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आपल्यासारखे जे नंतरच्या काळामध्ये आले त्या वाङ्मयावर श्रद्धा ठेवणारे, ज्ञानोबारायांच्या चरित्रावर श्रद्धा ठेवणारे जे लोक आहेत त्यांना तो चमत्कार वाटेल. तो चमत्कार केला म्हणून ज्ञानोबाराय मोठे झाले न झाले हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही. ज्ञानोबारायांनी चमत्कार केले म्हणून ज्ञानोबाराय मोठे होत गेले वगैरे हा विषय अरे ज्ञानोबाराय मोठे होते म्हणून चमत्कार होत गेले. चमत्कारावरून कुठं ज्ञानोबारायांचा विचार करता? प्रश्न तो नाही. 16व्या वर्षी कुणी एवढी परिपूर्ण परिपक्व ग्रंथाची योजना करू शकतो काय? चमत्कारच आहे. हे चमत्कार आम्हाला वाटतील भिंत कशी चालली म्हणून, ज्ञानोबारायांना वाटेल काय? ज्ञानोबाराय तेवढे चल ग बाई म्हटलं की निघाली ती निघणार आहे हे ज्ञानोबारायांना माहिती होतं म्हणूनच चल म्हणाले ना तिला. रेड्याच्या मुखातून वेद प्रकट होतील हे ज्ञानोबारायांना माहिती होतं म्हणून बोल रे ऋग्वेद म्हणाले ना. तुकोबारायांचा देवावर पूर्ण विश्वास होता म्हणून अशक्य ते तुम्हा नाही नारायणा म्हणाले ना तुकोबाराय. ज्या अर्थी ज्ञानोबाराय भिंतीला चल म्हणतात आणि भिंत चालते, त्या भिंतीचं चालणं हे आम्हाला आश्चर्यकारक आहे. ज्ञानोबारायांना आश्चर्यकारक काही नाही त्याच्यामध्ये. ज्ञानोबारायांना काही नवल वाटत नाही. त्याच काय नवल वाटायचं कारण आहे? तुकाराम महाराजांना काय नवल वाटायचं कारण आहे? तुम्ही संतांनी केलेली संतांनी केलेली नंतरची ज्ञानोबारायांची स्तुती जर आपण पाहिली तर कार्यकारण भाव सांगितला. संतांना त्याचं नवल वाटावं असं नाही, नवल आपल्याला वाटतं, त्यांना कोणतंही नवल वाटत नाही. एका ठिकाणी विचार असा मांडला गेलाय की कोणत्याही अर्थाने अपिशीत रुचावरके अपिशीत रुचावरके सुतीक्ष्णे चेंदुमंडले अप्यध प्रसरती अग्नौ जीवनमुक्तो न विस्मयी. असं आहे म्हणे, सूर्यप्रकाश जर अंगाला शीतल लागायला लागला, चंद्रातल्या किरणांनी अंग पोळायला लागलं, अप्यध प्रसरती अग्नौ, आणि अग्नी हा जर जमिनीच्या दिशेनं प्रवृत्त व्हायला लागला तरी जीवनमुक्ताला आश्चर्य वाटत नाही. काही कारण नाही त्याला आश्चर्य वाटायचं. अग्नी जर आपण एखादी मशाल आपण धरली, अग्नी जर त्याचा अग्नी वर जाईल का खाली जाईल? अग्नी नेहमी ऊर्ध्वगामी आहे. अग्नी हा ऊर्ध्वगामी असतो, तो कधी अधोगामी नसतो. मग अग्नी जर ऊर्ध्वगामी आहे पण एखाद्याच्या हातामध्ये धरलेल्या मशालीचा अग्नी जर असा खाली यायला लागला तरी जीवनमुक्ताला न विस्मयी, जीवनमुक्त न विस्मयी. वैशाख मासाचा दिवस, मासातले दिवस आहेत, सूर्य डोक्यावर आला 12 वाजताचा, तळपायला लागला आणि भर उन्हात बसून एखादा मनुष्य जर म्हणायला लागला काय थंडी वाजते हो, तरी जीवनमुक्ताला आश्चर्य वाटणार नाही. पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं अंगावर पडलं आणि एखाद्या माणसाला उकडायला लागलं त्याच्यामुळं,
तरी जीवनमुक्ताला आश्चर्य वाटायचं नाही. जीवनमुक्ताला कशाचंच आश्चर्य वाटत नाही. भिंत चालली ज्ञानोबारांना आश्चर्य नाही, रेडा बोलला ज्ञानोबारांना आश्चर्य नाही, मेलेलं मूल उठलं तुकोबारांना त्याचं आश्चर्य नाही. का नाही? कारण जगतामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांच्या मागची कार्यकारण परंपरा कळते म्हणून. मी छोटं उदाहरण आपल्याला सांगतो. लहान मूल आहे घरामध्ये, बाप त्याला जादू दाखवतो. रडतं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून, गंमत म्हणून बाप त्याला जादू दाखवतो. काय जादू? काही नाही, थोडे पैसे उजव्या हाताच्या मुठीमध्ये ठेवतो आणि त्याला सांगतोय, बघ आता या हातातले पैसे आहेत ना, मी या हातात आणून दाखवतो तुला, या हातामध्ये आणून दाखवतो. मग काय करा, मग हात असे मागे नेतो, काहीतरी मंत्र बडबडल्यासारखं केलं तर लहान मूल मोठं उत्सुकतेने बघत असतं. आता आपला बाप काय जादू दाखवतो, ओ हो काय जादू काय जादू, आणि ते हात मागे नेतो आणि या हातातले नाणे त्या हातात घेतो आणि पुन्हा त्याच्या समोर आणून त्या मुठी गोल गोल फिरवतो. बघ बरं आता कशात, या हातात आहेत. बाप, त्या पोराला वाटतं आपला बाप म्हणजे केवढा मोठा जादूगार आहे. पोराला आश्चर्य वाटतं की नाही? वाटतं ना, पोराला फार मोठं आश्चर्य वाटतं. आता ही जादू बायकोला दाखव म्हण, त्याला म्हणा ही जादू बायकोला दाखवून बघ, तिला आश्चर्य वाटेल का? तिला काहीच आश्चर्य वाटत नाही, कारण तिला माहिती आहे याचं पाणी कुठपर्यंत मुरलेलं आहे आणि कुठपर्यंत. आश्चर्य वाटतं, बायकोला वाटत नाही. काय कारण? कारण पोराला या हातातले पैसे या हातात कसे आले याच्या मागची कारण परंपरा कळत नाही आणि बायकोला ती कळते. म्हणून कार्यकारण परंपरा ज्याला कळते त्याला कोणतंही नवल वाटत नाही, काही नवल वाटायचं कारण नाही. तरी मी का बोलतो, उपपत्ती सांगणं याचा अर्थ त्याच्या मागची कार्यकारण परंपरा समजली की त्याच्यामधलं आश्चर्य संपून गेलं. भिंत का चालली याच्या मागची कारण परंपरा ज्याला कळली, चिद्रूपानं परमात्मा सर्वत्र व्यापून कसा असतो, काय असतं, पाठीवर मांडे भाजण्यामध्ये जठराग्नी कसा तप्त करावा लागतो, हे कारण परंपरा ज्याला कळली त्याला पाठीवर मांडे भाजण्याचा चमत्कार वाटणार नाही. लक्षात घ्या, कारण परंपरा कळली पाहिजे. कारण परंपरा नाही कळली मग काय आश्चर्य हो, असं झालं बघा ना, काय आश्चर्य आहे, असं झालं बघा ना. अर्थात ज्ञानोबारांना काही काही ठिकाणी आश्चर्य वाटलंय, नाही असं नाही. नवला अहंकाराची गोठी विशेषेन लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, तिथं नवल वाटलंच की. मावळवीत विश्वाभास नवल, त्यांना नवल. अर्थात काय, नवल वाटण्यामागे कार्यकारण परंपरा कळणं एवढाच एक भाव नसतो, आणखीन एक भाव असतोच, नाही असं नाही. कार्यकारण परंपरा कळूनही काही वेळेला आश्चर्य वाटतं. त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे प्रेम असेल तर. जर खरं प्रेम असेल, ज्ञानोबारांचं सद्गुरु चरणावर नितांत प्रेम आहे, त्यामुळे त्यांना त्याचं नवल वाटू शकतं. कार्यकारण परंपरा कळते ज्ञानोबारांना. मावळवीत विश्वाभास काय नवल वाटायचं कारण आहे? उदयला चंडांश नवल वाटायचं काय कारण आहे? ज्यांना भिंत चालते याचं नवल नाही, त्याला उदयला चंडांश यांच्यामध्ये नवल काय? ज्ञानोबारांना कशाचं तरी नवल वाटलं, हेच नवल आहे, दुसरं काही नाही. प्रेम हे एक कारण आहे. कार्यकारण परंपरा कळते, पण प्रेमामुळं नवल. एक लहान मुलं आहे, मी पुन्हा उदाहरण देतो. आपल्या लहान मुलं आहे घरामध्ये, चालायला लागलं, रांगत होतं, उठून धरायला लागलं, धरून थोडंसं उभं राहायला लागलं, मग हळूहळू एक एक पाऊल टाकायला लागलं, चालायला लागलं. मूल चालायला लागलं की आईला, ओ आमचा बाळ चालायला लागला. आश्चर्य काय, तो चालणारच नव्हता काय कधी? जगात कुणाची पोरं चाललीच नाहीत काय? तुझंच पोरग चाललं काय फक्त? मूल मोठं जसं जसं होत जाईल तसं तसं चालेल, ही कारण परंपरा कळते की नाही? मनुष्य आहे म्हटल्यानंतर तो हळूहळू कधी ना कधीतरी धरून उभं राहिलं ना, आपलं मूल चालणार आहे, आईला कळेल की नाही? आतापर्यंतची मुलं तिची चाललीच की नाही? त्या मुलांचं तिने पाहिलंच आहे की नाही? त्या मुलासारखंच हे मूल असल्यामुळं आपलं हे धाकटं मुलंही चालणार आहे आज ना उद्या, हे तिला माहिती आहे ना? माहिती आहे. मग अरे आमचा बाळा चालायला लागला, ह्याच्यात आश्चर्य काय?
पण आई आश्चर्य करते, काय कारण आहे? कारण परंपरा कळली तरी प्रेम हे एक आश्चर्याचं कारण असतं. मी का बोलतो आपल्याला, मला सांगायचं उपपत्तीवरून आपण तिकडे गेलो. उपपत्तीचा विचार करा. मी आपल्याला कारण परंपरा सांगतो, ज्ञानोबराय बोलतात. उपपत्तीचे ने बाहू उभवनी सांगू हे ज्ञानोबरायांचं बोलणं, हे कोणत्या अर्थाने घ्यायचं ते आपल्याला थोडासा त्याचा विचार करायचा आहे. काय कारण आहे बाबा? तुम्ही जे म्हणता की गीता वेदाला मूळ आहे, याची उपपत्ती काय सांगता? ज्ञानोबरायांनी त्याचं कारण आपल्याला सांगितलं. तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे. ही त्याची उपपत्ती आहे. ही कारण परंपरा ज्ञानोबराय सांगतात. ज्याच्या निश्वासातून वेदराशी उत्पन्न झाली असा तो सत्य प्रतिज्ञ परमात्मा प्रतिज्ञेवर या गीतेमध्ये बोलला, म्हणून त्यांचं बोलणं हे या वेदाचं मूळ आहे. तरी संगती नीट लागत नाही. ज्याला लागली त्याला लागली. ज्याच्या निश्वासातून वेद प्रकट झाले तो बोलला, तो परमात्मा ही गीता बोलला. निश्वासातून वेद प्रकट झाले तो बोलला. पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांनी तेच वर्णन केलं. आपण अगदी पहिल्या अध्यायाचं सुरुवात, प्रस्तावना जी ज्ञानोबरायांनी गीतेच्या स्तवनाची केली त्याचा आपण विचार करा. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेथ हरू म्हणे नेणिजे, देविका जैसे स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे. गीता तत्व हा वेदार्थाचा सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्षानुवादला. ज्ञानोबराय बोलतात, हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू. इथं ज्ञानोबरायांनी म्हटलंय तरी जयाच्या निश्वासी, निश्वासातून वेद प्रकट झाले. आणि पहिल्या अध्यायामध्ये म्हटलंय परमात्म्याच्या घोरण्यातून वेद प्रकट झाले. आपल्या घोरण्यातून काय काय येतं? भगवंताच्या घोरण्यातून. आता घोरणं म्हणजे काय, निश्वास म्हणजे काय? माझ्या दृष्टीनं घोरणं निश्वास एकच आहे. ऐका, माझ्या दृष्टीने म्हणाल तर घोरणं निश्वास एक आहे. घोरणं सुद्धा नाकातून बाहेर पडलेल्या त्या ज्या वेगानं ती हवा बाहेर पडते त्याच्यातूनच घोरणं निर्माण होतं. घोरणं का निर्माण होतं याची मला बाकी वैद्यकीय किंवा शारीरिक दृष्टीनं काय कारणं असतील ती असोत बाबा, मला काही त्याच्यातलं काही घेणं देणं नाही. मी कधी घोरत नाही आणि घोरणाऱ्याला आपण घोरतो आहोत हे कधी कळत नाही. त्याच्यामुळे मी खात्रीनं सांगतो मी घोरत नाही. शेजारच्याला कळतं. बरं, ते घोरण्याचं असं असतं, त्याला नुसतं म्हटलं की तो शांत होतं. असं म्हटलं की शांत होतं. शांत होऊन याला वाटलं चला जागा झाला, आणि हा शांत होऊन झोपायला लागला की ते पुन्हा सुरू होतं. निश्वास आणि घोरणं याच्यातला उद्देश एवढाच आहे की सहजतेतून परमात्म्याने ते प्रकट केले. मी पुन्हा एकदा सांग, ज्ञानोबरायांची भाषा फार काटेकोर आहे. ज्ञानोबराय कुठंच शब्दात अडकत नाही. ज्ञानोबरायांनी असं म्हटलं नाही की वेद म्हणजे भगवंताचा श्वास आहे, असं नाही म्हटलं. निश्वास आहे म्हटलं. निश्वासामध्ये काय आहे, श्वासामध्ये काय आहे? बाहेरची हवा आत घेणं हा श्वास आहे. आणि निश्वासामध्ये काय आहे? आत आलेली हवा बाहेर सोडणं. म्हणजे वेद आधीच आत होते. या सृष्टीचा ज्या वेळेला प्रलय झाला त्या वेळेला परमात्म्याने स्वतःच्या स्वरूपामध्ये ते वेद सांभाळून ठेवले होते. आता भगवंतानी काय केलंय, ते निश्वासातून आत होतेच, ते फक्त प्रकट केलेत. बाहेरून आत घेतले नाहीत, आतून बाहेर काढलेले. म्हणून निश्वासी असा शब्द वापर. ज्ञानोबराय फार काटेकोर बोलणे ज्ञानोबरायचं. घोरणं कसं असतं? सहज आहे त्याच्यात, सहजता. कोणी मुद्दाम घोरत नाही. आणि जो मुद्दाम घोरतो त्याला झोप लागलेली नसते. असं आहे ना, जो मुद्दाम घोरतो तो झोपत नसतो. झोपलेला मनुष्य काही मुद्दाम घोरत नाही. काही लोकांना घोरण्याची सवय असते. काही लोक फार थकल्यावर घोरतात. काही लोकांना घोरण्याची सवय नसते. बरं, याला काय औषध बिवषध म्हणतात, पण काय खरं खोटं देव जाणे.
त्याला काय, मला एक वैद्याने सांगितलं होतं मी घोरण्यावर औषध देतो. मी म्हटलं बरं. मी त्याच्याकडेच थांबलो होतो रात्री. तोच इतका घोरत होता. मी म्हटलं औषधच नको, मी काही घोरत नाही एकतर, आणि घोरणाराच जर घोरण्यावरचं औषध द्यायला लागला तर घोरणं वाढल का कमी होईल? मला औषधच नको. काय पाठीवर झोपलं की घोरणं नाही, एका अंगावर झोपलं की माणसं घोरतात. काय काय लोक म्हणतात, देव जाणे काय खरं खोटं. परंतु त्याच्या निश्वासातून वेद प्रकट झाले. त्याच्या घोरण्यातून, घोरणं आणि निश्वास याच्यामध्ये फक्त सहजता सांगायची. कोणत्या प्रयत्नानं भगवंतांनी वेद निर्माण केले नाहीत. इतक्या सहजतेनं प्रकट झाले जेवढ्या सहजतेनं मनुष्य श्वास निश्वास टाकतो. याच्याकरता कोणत्या विवक्षित प्रयत्नाची माणसाला अपेक्षा नसते. मनुष्य असं ठरवत नाही की चला आता आपल्याला हवा आत घ्यायची आहे आणि मग थोड्या वेळाने चला आता मधून मधून बाहेर सोडली पाहिजे, असं करून आपण श्वासोश्वास करतो का असं ठरवून? अरे ते सहज असतं. आपली इंद्रिय सुद्धा ज्या वेळेला प्राणामध्ये लीन झालेली असतात, आपली मन बुद्धी सुद्धा प्राणामध्ये लीन झालेली असते, त्यावेळेलाही श्वासोश्वास चालू असतो. इतकं ते सहज आहे, इतकं सहज आहे. म्हणून या सहज श्वासोश्वासाचं स्थान कर्मामध्ये नाही. कर्म केल्यानंतर कर्माचं बंधन निर्माण होतं असं म्हणून ज्या वेळेला कर्मविपाकशास्त्र आपल्याला काही उपदेश करतो त्यावेळेला कर्म म्हणजे कोण? अरे कोणतंही कर्म तुम्ही करा, जाणता करा अजाणता करा, त्या कर्माचं फल माणसाला भोगावं लागेल. चुकून घडलेल्या कर्माचंही फल भोगावं लागेल की नाही? मग कोणत्याही कर्माचं फल भोगावं लागतं, तर श्वासोश्वासाचं फल असतं काय? नाही. म्हणून खोकला, शिंक, जांभई, ढेकर, श्वास हे कर्मामध्ये येत नाहीत. कर्मविपाकाच्या दृष्टीने हे कर्मामध्ये येत नाही. हा, तुम्ही मुद्दाम एखाद्याची झोप मोडण्याकरता खोकून दाखवलं तर त्याचं पाप लागेल. एखादा दचकून उठावा म्हणून तुम्ही त्याच्या कानाजवळ जाऊन मुद्दाम शिंकाल तर पाप लागेल शिंकण्याचं, किंवा पुण्य जे काही असेल ते. आता झोपलेला कोण आहे त्याच्यावर ते ठरतं. विद्यार्थी जर झोपलेला असेल तर त्याला खोकून उठवलं, पुण्य तो अभ्यास करेल, त्याला योग्य वेळेला उठवलं म्हणून. पण काही जरी असलं तरी ते कर्मविपाकामध्ये जात नाही, त्याचे परिणाम सांगितले जात नाही. इतकं सहज आहे ते. इतक्या सहजतेनं भगवंतानी स्वतःच्या स्वरूपामध्ये सांभाळून ठेवलेले वेद प्रकट केले, हे ज्ञानोबारायांना याच्यातून सांगायचं. आता जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, वेदराशीचा जन्म झाला. वेद नित्य आहेत ना. जन्म झाला हे ज्ञानोबारायांनी म्हणावं. जन्म झाला म्हणजे काय झालं त्याचं? इथं जन्म झाला म्हणजे प्रकट झाले. कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्णाचा जन्म झाला का भगवान श्रीकृष्ण प्रकटले हो. अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रकटला. मग भगवंताचा जन्म मानायचा का भगवंताचं प्राकट्य मानायचं? प्रकट. जन्म शब्द जरी वापरलेला असला तरी तिथं प्राकट्य हाच अर्थ अभिप्रेत आहे. त्याच्या निश्वासातून वेद प्रकट झाले. प्रकट झाले म्हणजे काय झाले? आतापर्यंत त्याच्या स्वरूपात होते, ते कुणाला वाचता येत नव्हते, कळत नव्हते, मौखिक परंपरेनं सांभाळलं जाण्याचं कारण नव्हतं. आता जन्म झाला याचा अर्थ आता ते लोकांना कळायला लागले. ते कळवून घेण्याचं सामर्थ्य लोकांच्या ठिकाणी आलं, किंवा लोकांना कळवून देण्याचं सामर्थ्य वेदाच्या प्राकट्यातून सिद्ध झालं. या अर्थाने जन्म असा शब्द ज्ञानोबारायांनी वापरला. जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे. तो परमात्मा स्वतःहून बोलला. कोणता परमात्मा बोलला? सत्य प्रतिज्ञ परमात्मा बोलला. ज्ञानोबारायांनी पहिल्या अध्यायामध्ये आईसे जे अगाध जेथ वेडावती वेद शब्द वापरला. परमात्म्याच्या ठिकाणी वेद वेडे होतात. वेद सुद्धा जिथं वेडे होतात तो परमात्मा इथं बोलला. आणि हीच उपपत्ती आहे. हीच उपपत्ती आहे. कोणत्या अर्थाने आपण चिंतन करून पहा. मी सांगतो. परमात्मा बोलला याच्यामध्येच खरं सगळं आलं. दोन अंगानं मी याचं चिंतन आपल्या समोर ठेवतो. दोन्ही काय पटेल ते घेऊ आपण, नाही तर सोडून देऊ, काही प्रश्न नाही त्याचा. एक उपपत्ती तर सरळ सरळ लागते. हे गीता सांगणारा कोण आहे? याच्याकरता ज्ञानोबारायांनी शब्द वापरला सत्य प्रतिज्ञ.
सत्य प्रतिज्ञा म्हणजे कोण? ज्याच्या प्रतिज्ञा सत्य आहेत असा, जो सत्याशिवाय दुसरं काही बोलत नाही तो सत्य प्रतिज्ञा. फार विस्तार नाही, पण आपण चिंतन करून पहा, भगवान श्रीकृष्णाने केलेल्या कोणत्या प्रतिज्ञा सत्य झाल्या तो, म्हणून त्याला सत्य प्रतिज्ञा म्हणायचं? कोणती प्रतिज्ञा सत्य झाली? उलट त्यांनी प्रतिज्ञा केली त्या बहुतेक प्रतिज्ञा सगळ्या खोट्याच निघाल्या. आपल्याला महाभारतीय युद्धाच्या वेळेचं माहिती आहे. न धरी शस्त्र करी मी प्रतिज्ञा केली होती. भीष्माचार्यांनी सांगितलं, तो जर शस्त्र धरणार नाही तर माझी सुद्धा प्रतिज्ञा आहे, मी त्याला हातात शस्त्र धरायला लावल्याशिवाय राहणार नाही. कुणाचं खरं झालं? देवाचं का भीष्माचार्यांचं? भीष्माचार्यांचं खरं झालं. देवाचं कुठं सत्य प्रतिज्ञा ठरले? भगवान भीष्माचार्य खरे ठरले. आतापर्यंत अनेक ठिकाणी असं झालंय. भागवतामध्ये तर त्यांनी म्हटलंच आहे, मी खरं बोलतो असं माझं म्हणणंच नाही, मी बोलतो त्याला लोक खरं मानतात, त्याला मी काय करू? हे काय सत्य प्रतिज्ञत्वाचं लक्षण झालं काय? सत्य प्रतिज्ञा म्हणजे काय? भीष्माचार्यांची भीष्माचार्यांनी केलेली कोणती प्रतिज्ञा अपूर्ण राहिली? भीष्माचार्यांना म्हणा ना सत्य प्रतिज्ञा, बरोबर. कारण त्यांनी घेतलेलं व्रत कधी टाकलं नाही. संतांचं वर्णन करताना भीष्माचार्यांच्या उदाहरणाने ते वर्णन केलं गेलं. मागे आपण 1-2 वेळेला सांगितलंय. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. गांगेयवत संत महात्मे गांगेयवत असतात. गांगेय म्हणजे भीष्माचार्य, गंगेपासून झालेले गांगेय भीष्माचार्य. येशाम्न भग्नम व्रतम गांगेयवत असं आहे ते. ये पापम शमयंती संगती भृताम येदान शृंगारिणो येशाम चित्तम अतीव निर्मलतरम येशाम न भग्नम व्रतम ते सर्वान सुखयंती प्रतिदिनम ते साधवो दुर्लभा गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत असं म्हटलं. गंगेसारखे कसे आहेत? गंगावत म्हणजे पवित्र करणारे आहेत. गजगंडवत दान त्यांच्याकडून कायम होत आहे. गजगंडवत. गगनवत येशाम चित्तम अतीव निर्मलतरम, त्यांचं चित्त अत्यंत निर्मल आहे. गगनवत. गांगेयवत येशाम न भग्नम व्रतम, त्यांचं व्रत कधी भग्न होत नाही. संत महात्म्यांनी केलेली प्रतिज्ञा कधी अपूर्ण राहिली नाही. ज्ञानोबारांच्या सगळ्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या. आता आपल्या बाबतीत त्या पूर्ण झाल्या नाहीत असं आपल्याला वाटतं, तो दोष आपला आहे, त्यांचा नाही. त्यांनी आनंदाचा आवार मांडून दिलाय त्यांच्या प्रतिज्ञेप्रमाणे. आपण त्या आवारात जात नाही, त्याला कोण काय करणार? ज्ञानोबारांचा काय दोष त्याच्यामध्ये? सगळ्या प्रतिज्ञा संतांच्या पूर्ण झाल्या. कोणती प्रतिज्ञा? जे जे म्हणतील ते खरं झालं. ज्ञानोबाराय असो, तुकोबाराय असो, सगळ्या प्रतिज्ञा संतांच्या सगळ्या येशाम न भग्नम व्रतम, त्यांचं व्रत कधी भग्न होत नाही. बस. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतदही गोत्रव्रतम, भरतरारीने म्हटल्याप्रमाणे ते जे काही असेल ते हाती घेतलेलं काम पूर्णतेला नेणं हे संतांचं गोत्रव्रत असतं. तसं भगवान श्रीकृष्णाची कोणती प्रतिज्ञा पूर्ण झाली? मी हातात शस्त्र धरणार नाही असं म्हणाले. भीष्माचार्य म्हणाले तो कसा धरत नाही मी बघतो. त्याच्या विरोधी प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली. आणि शेवटी प्रसंग असा आला भीष्माचार्यांच्या बरोबर युद्ध करताना, भीष्माचार्यांनी अर्जुनाला जर्जर करून सोडलं. जर्जर. इतका त्रास दिला. अर्जुन भात्यातून बाण काढेपर्यंत भीष्माचार्यांकडून बाणांचा पाऊस पडावा इतके बाण यायला लागले. अर्जुनाचे घोडे जखमी केले. अर्जुनाच्या डोक्यावरचा किरीट खाली पाडून दिला. अर्जुनाचा बाण सुटला की त्या बाणाचे तुकडे केलेत भीष्माचार्यांनी. अर्जुनाला कितीतरी त्रास दिला. अर्जुनाच्या अंगाला बारीक बारीक जखमा झाल्या. हाडांमध्ये भीष्माचार्यांनी बाण मारलेत. महाभारताने भीष्माचार्यांनी कोणते बाण मारले त्या बाणांची नावं सुद्धा दिली महाभारतामध्ये. सांध्यामध्ये मारलेले बाण कोणते, हाडाला लागतील असे मारलेले बाण कोणते, शरीरामध्ये घुसून रुतून राहिलेले बाण कोणते, शरीराला जखम करून खाली पडलेले बाण कोणते. भीष्माचार्यांनी अर्जुनाला जर्जर करून सोडलं. अर्जुनाकडून बाणच जाईना, त्याला उसंतच मिळेना बाण काढायची. आपल्या मागून बाण का येत नाहीत हे जेव्हा मागे वळून भगवंतांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं अर्जुन हतबल झालाय भीष्माचार्यांच्या युद्ध नैपुण्यापुढं.
काही करता येत नाही त्यात. आणि आपला भक्त असा, आपला लाडका अर्जुन असा गलित झालेला बघून भगवान जे रागावले. मोठी कथा आहे ती, सगळीच मी सांगतोय विस्तारानं, असं नाही. मग शेवटी आले, उतरले, त्यांनी ते रथाचं मोडलेलं चाक हातामध्ये गेलं आणि भीष्माचार्यांच्या अंगावर धावून गेले. भीष्माचार्यांनी आपलं धनुष्यबाण खाली ठेवलं आणि सांगितलं, देवा ह्याच रूपाची अपेक्षा होती, हेच बघण्याकरता तर जन्माला आलो आणि हेच बघण्याकरता तर जगलो. फार आनंद आहे देवा. कशाचा आनंद आहे? तुमची प्रतिज्ञा मी मोडून काढली याचा मला आनंद आहे. भगवंतानी प्रतिज्ञा केली, त्याच्या विरोधी प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली. कुणाची प्रतिज्ञा सत्य झाली? भीष्माचार्यांची. बरोबर आहे, पण हे खोटं आहे. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सत्य झाली नाही, भगवंताचीच प्रतिज्ञा सत्य झाली. प्रतिज्ञा दोन पद्धतीच्या असतात. काही वेळेला प्रतिज्ञा एक सामान्य रूपानं केल्या जातात आणि काही वेळेला प्रतिज्ञा विशेष रूपानं केल्या जातात. ऐका, सामान्य प्रतिज्ञा अभिनिवेशात केली जाते आणि विशेष प्रतिज्ञा विचारानं केली जाते. तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू ही अभिनिवेशानं निर्माण झालेली प्रतिज्ञा नाही आहे, ही विचारानं केलेली प्रतिज्ञा आहे, विचारपूर्वक केलेली प्रतिज्ञा आहे. या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अविचारानं अभिनिवेशानं काही त्या ओघामध्ये निर्माण झालेल्या प्रसंगामध्ये एकदम स्फुरण आलं म्हणून प्रतिज्ञा केली असं नाही, विचारानं केली गेलेली प्रतिज्ञा आहे. एखादा कुणीतरी माणूस आपल्याला भेटतो, ज्ञानेश्वरी त्याची कंठस्थ झालेली असते आणि पारायणाला बसल्यानंतर आपल्या बाजूला तो बसतो, आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी असून आपल्याला ओवी नीट वाचता येत नाही, तो डोळे मिटून शांत इतकी छान ज्ञानेश्वरी म्हणत असतो. आपल्याला वाटतं बघा, नाही तर आपण हातात ग्रंथ असून नीट वाचता येत नाही, हे काही खरं नाही हो. मग पारायण झालं की आपण त्याला भेटतो, त्याला नमस्कार करतो, काय छान वाचता. तो म्हणतो हो, माऊलींच्या कृपेनं पाठ झाली ज्ञानेश्वरी, सुदैवानं माझं काही अडत नाही, कुठं अडखळत नाही, काही आठवावं लागत नाही, बरोबर ओव्या त्या तोंडातून तशा येतात, माऊलींची कृपा. तोही बिचारा काही श्रेय घेत नाही, काही नाही. आणि मग आपण त्याचं कौतुक चार चौघात करतो, बघा हो काय ज्ञानेश्वरी काय. आणि मग कुणाजवळ तरी, आता बघा तुम्ही पुढच्या वर्षी अशी ज्ञानेश्वरी म्हणेन तरच पारायणाला बसीन, म्हणजे पारायणाला बसणार नाही हे सांगायचं असतं. कारण ही प्रतिज्ञा काय, अशी ज्ञानेश्वरी पाठ करीन म्हणजे काय, ही प्रतिज्ञा ती अभिनिवेशात केली आहे दुसऱ्याचं बघून, ही काही विचारानं केलेली प्रतिज्ञा नाही. कारण विचारानं केलं असतं तर कळलं असतं. आपल्यासारख्या आता 60 वर्ष झालेल्या माणसाला वर्षभरात ज्ञानेश्वरी पाठ होत नाही, हे ज्याला कळतं तो वर्षभरात ज्ञानेश्वरी पाठ करीन अशी प्रतिज्ञा कसं करेल. म्हणून काही प्रतिज्ञा अभिनिवेशात केल्या जातात आणि काही प्रतिज्ञा विचारानं केल्या जातात. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही ही भगवंताची प्रतिज्ञा अभिनिवेशात केली गेली आणि त्याला शस्त्र धरायला लावीन ही प्रतिज्ञा विचारानं केली गेली. हा फरक आहे. मला तेही तोही फरक सांगायचा नाही, भीष्माचार्यांकडे जायचंच नाही. महाभारतामध्ये भगवंतानीच एक प्रतिज्ञा केली. ते ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अनेक वेळेला भक्ताचं चिंतन करताना भगवान पुष्कळ पुढे जाऊन चिंतन करतात. कुठपर्यंत, बाबा ते माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही, त्यांच्या अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा, अरे अजून मी त्यांच्या पावलाची खूण माझ्या हृदयावर वागवतो. भक्ताचं केवढं वर्णन भगवंताला, केवढं प्रेम आहे भगवंताला. त्या ते आम्ही नमस्कारू, अरे मी त्यांना नमस्कार करतो, ते मला नमस्कार करतात असं नाही, मी त्यांना नमस्कार करतो. काळाची दिठी हे न पडे हे करणे आम्हा, केवढं भक्ताचं कौतुक आहे भगवंताला. त्या कौतुकामध्ये महाभारतामध्ये भगवंतानी अशी प्रतिज्ञा केली की भक्तासाठी माझं काहीही झालं तरी मला चालेल, पण मी भक्ताला उणं पडू देणार नाही. आता गंमत कशी झाली, ही प्रतिज्ञा विचारानं केलेली आहे. भक्ताचं मी काही उणं पडू देणार नाही, माझं वाटेल ते झालं तरी चालेल, पण भक्ताचं काही मी उणं पडू देणार नाही. मला श्लोक आता नेमका आठवत नाहीये. मी भक्ताचं काही उणं पडून देत, त्याचं उघडं पडू देणार नाही, त्याला मागे येऊ देणार नाही. वाटेल ते करीन पण मी त्याला पुढे नेईन.
ही प्रतिज्ञा विचारानं केली, कारण एका महात्म्याच्या समोर ही प्रतिज्ञा झाली. आणि न धरी शस्त्र करी मी अर्जुनासमोर केलेली प्रतिज्ञा. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, 4 गोष्टी सांगेन युक्तीच्या तुला, पण मी युद्धाला शस्त्राला हात लावणार नाही. निशस्त्र असणारा मी आणि शस्त्र संपन्न असणारी माझी नारायणीय सेना 2 विभाग करतो, कुणाला काय पाहिजे ते घ्या. ठीक आहे, अर्जुनाने निवडलं, दुर्योधनाने निवडलं, प्रश्न मिटला. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, हा कसा शस्त्र धरत नाही हे मी पाहतो. भीष्माचार्य भक्त आहेत का नाही? आहेत. भगवंतानी प्रतिज्ञा केली, मी हातात शस्त्र धरणार नाही. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, मी हातामध्ये शस्त्र धरायला लावणार त्याला. आणि त्याच्या आधी भगवंतानी प्रतिज्ञा केली, माझ्या भक्ताचा शब्द मी खाली पडू देणार नाही, भले माझं काही झालं तरी चालेल. आता कुणाची प्रतिज्ञा खरी झाली सांगा? भगवंताची का भीष्माचार्याची? भगवंताची प्रतिज्ञा खरी झाली. का? कारण भीष्माचार्यांनी केलेली प्रतिज्ञा कडेला नेणं हे मी माझं कर्तव्य मानतो. याच्यासाठी मी केलेली प्रतिज्ञा मोडली तरी मला चालेल. त्या ती प्रतिज्ञा मोडण्यातून मला पाप लागू दे, शब्द वाया गेला जाऊ दे, माझं सत्य प्रतिज्ञत्व भंग पावलं लोकांच्या दृष्टीने पाहू देत, हरकत नाही. पण माझे भीष्माचार्य उघडे नाही पडले पाहिजे. माझ्या भीष्माचार्यांचा शब्द खाली नाही पडला पाहिजे. त्यांनी प्रतिज्ञा केली ना, मी याला शस्त्र धरायला लावीन, मग मी धरीन, भले माझी प्रतिज्ञा राहिली बाजूला. मग भगवंतानी अभिनिवेशापेक्षा विचाराने केलेल्या प्रतिज्ञेला जर प्राधान्य दिलं तर कुणाची प्रतिज्ञा खरी झाली? भगवंताची प्रतिज्ञा जर खरी झाली तर सत्य प्रतिज्ञा कुणाला म्हणायचं? भगवंतालाच म्हणायचं. भगवानच सत्य प्रतिज्ञा आहेत. आणि असे सत्य प्रतिज्ञा असणारे भगवान स्वमुखानं सांगतात, हे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. गीता कोणी सांगितली? स्वतः भगवंतानी आपल्या मुखातून सांगितली. ज्ञानेश्वरीचं कौतुक करताना आपण भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. पुढं काय? स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न आहे ना, अर्जुनाने प्रश्न विचारला आणि स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलिला स्वमुखे. स्वतःच्या मुखातून भगवंतानी गीता प्रकट केली. आपण कालही बोललो, मला वाटतं परवाच्या दिवशी. गीता संपल्यानंतर वैशंपायनाने जन्मेजयाला केलेल्या उपदेशामध्ये गीतेची जी स्तुती व्यासांनी केली त्याचं चिंतन जन्मेजयाला सांगताना वैशंपायनाने हे पहिल्यांदा सांगितलं, गीता सुगीता कर्तव्य किम अन्य शास्त्र संग्रही या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृत. गीता सुगीता एका गीतेचा छान अभ्यास करा. किम अन्य शास्त्र संग्रही, बाकीच्या कोणत्याही शास्त्राचा संग्रह करण्याचं तुम्हाला काही कारण नाही. मग एकदा गीता चांगल्या पद्धतीने अभ्यासली, वेदाचा अभ्यास करायचं कारण नाही, उपनिषदाचा अभ्यास करायचं कारण नाही, धर्मशास्त्राचा अभ्यास करायचं कारण नाही, व्याकरण शास्त्राचा अभ्यास करायचं कारण नाही, कोणतंच कारण नाही की मान्य शास्त्र संग्रह, बाकीच्या शास्त्राचा संग्रह करण्याचं कारणच काय? का बाबा गीतेला महत्व द्यायचं? या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृत. जो पद्मनाभ आहे, ज्याच्या नाभी कमळी ब्रह्मा आहे, ज्याच्या नाभीतून कमळ उमललेलं आहे, असा परमात्मा आपल्या मुखकमलातून ही गीता प्रकट करतो. म्हणून भगवंतानी ही गीता प्रकट केली. ज्ञानोबारायांनी या श्लोकाचा अनुवाद केलाय याच अध्यायाच्या शेवटी. ज्ञानोबाराय असं म्हणतात, म्हणून जाणीत या सवा गीताची एकी सेवा, काय कराल आघवा शास्त्रेयरी. बाकीची शास्त्र घेऊन काय करणार तुम्ही? एका गीतेला चांगल्या पद्धतीनं जाणीतल्या सवा, जाणतया सवा, चांगल्या पद्धतीनं गीतेचा अभ्यास केला. काय करायला आघवा शास्त्रीयरी, बाकीचं येर शास्त्र घेऊन काय करायचे? काही ठेवू नये. एक गीता चांगली अभ्यासली, संपलं, सगळं झालं त्याच्यामध्ये. मग एका गीतेच्या चिंतनातून जर सगळी शास्त्र प्राप्त होत असतील आणि ही गीता सांगणारा प्रत्यक्ष परमात्मा आहे, म्हणून ज्ञानोबारायांनी वेदाला मूळ गीता आहे असं म्हटलं. पण तरी अजून स्पष्ट होत नाही. 2 अंगानं आपल्याला त्याचा विचार करता येतो. मी दोन्ही अंग अगदी आपल्याला सरळ साधी सांगतो, ऐका. 2 अंग सांगतो. ज्ञानोबारायांनी याच 18व्या अध्यायाच्या आधी आपल्याला होऊन गेला तो विचार. गीतेचं चिंतन करताना
ज्ञानोबाराने काय झालं, क्रमयोग सगळा सांगितला. क्रमयोग सांगून झाल्यानंतर त्या क्रमयोगाचं फल सांगितलं आणि सगळं फल सांगून झाल्यानंतर ज्ञानोबाराने पुन्हा हा क्रमयोग किती चांगला आहे हे पुन्हा एकदा सांगायला प्रारंभ केला. मग भगवंताने हे सांगितल्यानंतर ज्ञानोबाराने विचार केला की एकदा एखाद्या साधनेचं फळ सांगून झाल्यानंतर पुन्हा ते साधना सांगायचं काय कारण आहे? फळ सांगितलं म्हणजे पूर्णतेला गेला तो विचार, पुन्हा साधना सांगायचं काय कारण आहे? म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं, हा फळवरी ही या उपावो कापा प्रस्तावितसे देव, हे पुसता तरी अभिप्रावो येथेची ऐसा. भगवान पुन्हा का सांगतात मी आपल्याला सांगतो. तिथला काय भगवंताचा अभिप्राय तो मी सांगतो. हे सांगताना ज्ञानोबाराय काय बोलले, गीतार्थाचे सांगावे, मोक्षोपाय हे आघवे आणि शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. गीता मोक्षाचा उपाय सांगणारे शास्त्र आहे. बाकीची शास्त्रही सांगतील पण ती प्रमाणभूत नाही. बाकीचं कोणतंही शास्त्र गीतेसारखं प्रमाणभूत नाही. आणि शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. कशा पद्धतीनं, वारा आभाळची फेडी वाचूनी सूर्या ते न घडी, का हात बाकुळी धाडी तोय न करी. आपण उदाहरण देऊन आलो. हे एखाद्या वेळेला सूर्यासमोर ढग येतात, सूर्य झाकला जातो, वारा येतो, ढग घेऊन जातो, पुन्हा सूर्य त्याचा प्रकाश जगाला दिसायला लागतो, ऊन पुन्हा पृथ्वीपर्यंत येतं. मग आता तो वारा जे ढग घेऊन गेला त्याच्याने त्या वाऱ्याने सूर्य सिद्ध केला का सूर्य आधीचाच सिद्ध होता? आधीचाच सिद्ध होता. फक्त मध्ये ढग आल्यामुळे त्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. वाऱ्याने ढग नेलेत, सूर्याला सिद्ध केलं नाही. पाण्यावर आलेलं गोंडाळ हाताने दूर केलं, हाताने नवीन पाणी निर्माण केलं नाही. त्या पद्धतीनं बाकीची जी शास्त्र आहेत हे समोर आलेले ढग नेणं, पाण्यावरचं गोंडाळ दूर करणं याच कामाची आहेत. पण खरा सूर्य दाखवण्याचं काम फक्त गीता करते. गीता का? कारण जो सूर्य दाखवायचा आहे तोच सूर्य गीता सांगतोय. जे पाणी सिद्ध आहे तेच पाणी हे गीता सांगत आहे. सूर्य स्वतः सिद्ध आहे. ढगांनी त्याच्यावर आच्छादन केलं होतं पण वाऱ्याने ते आच्छादन दूर केलं आणि पुन्हा सूर्य जगाला दिसला. तो नव्यानं दिसला नाही, तो सूर्य आधीपासूनच होता. बाकीची जी शास्त्र आहेत ती असा अविद्येचा मळ घालवतात. म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी, तया अध्यात्मशास्त्रासी पैसाचपणासी ये पुसी, तर येईजे जया ठायासी ते हे गीता. गीता काय आहे हेच वर्णन करताना ज्ञानोबाराय सांगतात, बाकीच्या सर्व शास्त्रांना जेव्हा आपला सिद्धांत सिद्ध करायची वेळ येते त्यावेळेला गीतेचंच प्रामाण्य द्यावं लागतं. पण गीतेला कुणाचं प्रमाण घेण्याचं कारण नाही. म्हणून गीता सगळ्यात मोठी आहे. दोन चिंतनं आपल्याला करता येण्यासारखी आहेत. उपपत्ती ज्ञानोबारांनी सांगितली, त्याचा विचार सांगतो. आता ह्याच्यावरून आपल्याला ते कळून जाईल का ज्ञानोबाराय गीतेला वेदाचं मूळ म्हणतात. त्याचं पहिलं कारण मी आपल्याला सांगतो. गीता वेदाचं मूळ आहे कारण सगळे वेद ज्याच्या वर्णनाकडे प्रवृत्त झाले त्याचं यथार्थ वर्णन शेवटपर्यंत करू शकले नाहीत. अतद्व्यावृत्तीनंच परमात्म्याबद्दल त्यांना बोलावं लागलं. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. वेद श्रुती परमात्म्याचं अतद्व्यावृत्तीनंच वर्णन करतात. हा परमात्मा असं दाखवता येत नाही, असं दाखवता येत नाही. हा परमात्मा आहे असं दाखवता आलं का वेदाला? नाही बाबा. न इति न इति न इति. आता न इति म्हणण्यामध्ये वेदाला कळलं आहे हे बरोबर, परवाही आपण बोलून आलो. निषेध प्राप्तिपूर्वक असतो वगैरे सिद्धांतांनी आपल्याला कळून जातं की अतद्व्यावृत्तीनं वर्णन केलं तरी सुद्धा सगळ्या अध्यारोपाची, आता ते हे असं का केलं त्याचं कारण तेच आहे. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते या नियमाप्रमाणे बाकीची सगळी शास्त्र परमात्म्याचं जे वर्णन अतद्व्यावृत्तीनं करतात त्याच्याकरता त्यांना कुठेतरी उपाधीचं साह्य घ्यावं लागतं. ज्ञानोबारांनी म्हटल्या, उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा, नामरूपाचा बडंबा करीती वाया. असंच आहे ते सगळं. उपाधीचा ओथंबा घेतल्याशिवाय बाकीच्या शास्त्रांना वेदाला सुद्धा परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही.
म्हणून वेदानी न इति, हा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, त्याला शरण जा, त्याच्याकडे जा, तो अमका, तो तमका, तो व्यापक, तो असा, तो तसा, तो स्वतः सिद्ध, तो स्वयंप्रज्ञ, तो स्वयंप्रमाण, काय प्रकाशी, असं वर्णन केलं. पण जिथं जिथं आत्मस्वरूपाचं असं चिंतन वेदांनी केलं, तिथं तिथं गीतेनी हे सगळं कोण आहे तर तो मीच आहे असं म्हणून निषेधमुखाने दाखवलं नाही, विधिमुखानं दाखवलं, तो मीच आहे. उपनिषदाने आपल्याला सांगितलं, कालचं प्रमाण आपण घ्या ना, स्वयंप्रकाशी परमात्मा आहे, बाकीची सगळी प्रकाशमान पदार्थ त्याच्यापासून प्रकाश घेतात, बरोबर. तिथं सांगताना कठोपनिषदाने काय सांगितलं, न तत्र सूर्यो भाती, तत्र न तत्र सूर्यो भाती, न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो मागे तमेव भातनमानुभाती सर्वम, यस्य भाषा, भाषा म्हणताना यस्य भाषा, आणि तमेव भांतमानुभाती सर्व, तो म्हणताना तो परमात्मा, आभास सांगताना हे जग, जग सांगताना हे म्हणतं उपनिषद वेद, आणि परमात्म्याबद्दल बोलत असताना न तत्र सूर्यो भाती, तिथं सूर्य प्रकाश देत नाही, चंद्र प्रकाश देत नाही, तारका प्रकाश देत नाहीत, मग अग्नी कुठून प्रकाश देईल. न तत्र सूर्यो भाती, न चंद्र तारकम नेमा विद्युत कुतोयम अग्नी, अग्नी कुठून प्रकाश देईल, न तत्र. उपनिषदाने त्याला तत्र म्हणून लांब ठेवलं, पण गीता त्याला लांब ठेवत नाही, त्याचं म्हणून सांगत नाही. यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो मामकम, मी. वेद ज्याला तो म्हणून निर्देश करतो, वेद ज्याचं निषेधमुखानं चिंतन करतो, न तद्भासयते सूर्यो न शांको न पावकः, न शशांको न तद्भासयते सूर्यो न पावकः, हे गीता बोलते. पण असा जो प्रकाश आहे तो कुणाचा आहे, तत्तेजो विद्धी मामकम, माझा प्रकाश आहे. उपनिषदाने सांगितलं, बाबा तुम्हाला तुमच्या कल्याणाकरता त्या परमात्म्याला शरण जावं लागेल. आपण बोलून आलो श्लोकाच्या संबंधात विचार करताना, गीतेने सांगितलं त्याला शरण जाऊ नका, सर्व धर्मान परित्यज्य माम, मला शरण घे. उपनिषदानी वेदानी ज्याचं त्याचं असं म्हणून ज्याची लक्षणं सांगितली, जो कुठं आहे तो परमात्मा, तो परमात्मा त्याच्याजवळ असं नाही, सूर्य प्रकाशित नाही, हे होत नाही, ते होत नाही म्हणून निषेधमुखानं त्याचं वर्णन केलं, तीच गीता मात्र स्वतः परमात्मा सांगत असल्यामुळं मी म्हणून ज्ञान करून देतो, तो म्हणून ज्ञान करून देत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी चिंतन केलं, तैसा आत्मदर्शनी आढळू अविद्येचा जो असे मळू, तो शास्त्री नाशू येरी निर्मळू मी प्रकाशे स्वये. येरी शास्त्री काय, त्यांनी काय केलं, बाकीच्या शास्त्रांनी काय केलं, ते शास्त्र नाशी, काय नाशी, अविद्येचा मळू नाशी, अविद्येचा मळ दूर केला बाकीच्या शास्त्रांनी. पण स्वयंप्रकाशी असणारा परमात्मा मात्र फक्त मीच दाखवू शकतो, मी प्रकाशे स्वये. बाकीच्यांनी अविद्या दूर केली, मी मात्र ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं, मी मात्र ब्रह्म आपल्याला दाखवलं, अर्जुना तुला दाखवलं. असं जर भगवान प्रत्येक ठिकाणी म्हणत असतील, मी माझं मला बघ, माझ्याकडे ये, अरे तो मीच आहे बाबा, दुसरा तिसरा तो कोणी नाही, जे ब्रह्म ब्रह्म म्हणून सांगितलं मीच आहे, हे म्हणून जे भगवंतांनी पुन्हा 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 सांगितलं, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम माम, हे सगळी जी मी 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 म्हणून भगवान बोलले, इथं या मी या शब्दातून उपनिषदाने न इति म्हणून ज्याचं चिंतन केलं, त्याला गीतेने मी म्हणून जर दाखवलं असेल तर विधिमुखानं आधी बोलावं लागतं, निषेधमुखानं नंतर. म्हणून या वेदानी ज्या परमात्म्याचं वर्णन निषेधमुखानी केलं, तोच परमात्मा गीतेच्या रूपानं प्रकट झाला असेल तर गीता वेदाचं मूळ म्हटली पाहिजे. कारण गीता हे वेद त्या परमात्म्याचं वर्णन करतात आणि परमात्मा म्हणजेच गीता आहे. ज्ञानोबारांनी गीतेला परमात्माच म्हटले की नाही, दोन ठिकाणी तरी स्पष्टपणानंच विचार आलाय त्याचा. भागवतातही भागवताला परमात्माच म्हटलंय. त्याला ज्ञानोबारांनी वाङ्मयी मूर्ती स्पष्ट शब्द वापरले, वाङ्मयी मूर्ती असं म्हटलं.
आता म्हणजे ही गीता म्हणजेच परमात्मा आहे. आणि वेद कुणाचं वर्णन करतात? परमात्म्याचं वर्णन करतात. म्हणजे वेद कुणाचं वर्णन करतात? गीतेचं वर्णन करतात. मग ज्याचं वर्णन केलं ते मूळ का जो वर्णन करतो तो मूळ? ज्याचं वर्णन केलं जातं तो मूळ म्हणायला पाहिजे. मग सगळा वेद परमात्म्याचं वर्णन करतात आणि परमात्मा म्हणजे गीता आहे, तर वेदाने गीतेचंच वर्णन केलं असं म्हणावं लागेल एका अंगानं. दुसऱ्या अंगानं विचार करायचा झाला तर गीता ज्याला स्पष्टपणानं मी म्हणून परमात्म तत्वाचा बोध करून देते, तिथं वेद मात्र निषेधमुखानं वर्णन करतात. म्हणून विधिमुखानं केलं गेलं ते मूळ असतं, निषेधमुखानं वर्णन केलं तो अपवादानं वर्णन करावं लागतं. याच्याकरता गीता मूळ म्हणावी लागेल. अजून एक सांगतो छोटा युक्तिवाद 2 वाक्यामध्ये आणि हा विषय संपवतो. ज्ञानोबारांनी काय शब्द वापरले? ओवी काय? पुन्हा ओवीकडे चला. तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे. मला 2 गोष्टीवर जोर द्यायचा आहे. गंमत आहे जरा. हे जे मी आपल्याला सांगतोय हा प्रकार हा थोडा गमतीचा प्रकार. ऐका, थोडा गमतीचा आहे आणि गंमत बघा ती काय येते. निश्वास आणि स्वमुखे या 2 शब्दाचा विचार करा. श्वास कुठून बाहेर पडतो? नाकातून. बोलणं कुठून बाहेर पडतं? मुखातून. श्वास बाहेर पडतो नाकातून, बोलणं बाहेर पडतं तोंडातून. आता निश्वास म्हणत असताना पोटामध्ये आपण आत श्वास घेतला, प्राणायाम करताना आपण ते कुंभक करतो की नाही? आपण श्वास आत घेतला, पूरक कुंभक केलं. कुंभक केल्यानंतर तो श्वास आपण आतमध्ये कोंडून ठेवला, ती हवा आपण आत कोंडून ठेवली, त्याच्यानंतर ती सोडायची असते. तर सोडताना आतली जी हवा आहे, आतला जो वायू आहे, तो पहिल्यांदा कुठं प्रकट होतो आणि नंतर कुठून बाहेर पडतो? त्याचा मार्ग काय? पहिल्यांदा प्रकट होतो कंठात आणि नंतर बाहेर पडतो नाकातून. म्हणजे नाकातून बाहेर पडणारा वायू जर कंठात पहिल्यांदा येत असेल तर नाकाचं मूळ कंठ झाला. नाकाचं मूळ कंठ झाला. नाकातून बाहेर पडणारा वायू पहिल्यांदा कुठे आला? कंठात आला, तोंडात आला आणि तोंडातून मग नाकातून बाहेर पडला. असं जर असेल तर आपलं तोंड हे झालं नाकाचं मूळ, बरोबर? आणि नाक हे नंतर आलं आणि तोंड आधी आलं. वायू पहिल्यांदा आपल्या तोंडात येईल, मग नाकातून, तेच सांगतो, मग नाकातून बाहेर पडेल. आता जर आपलं तोंड हे मूळ झालं आणि नाक हे जर नंतर झालं तर वेद कुठून आले? नाकातून. आणि गीता कुठून आली? मग मूळ कोण झालं? मूळ कोण झालं? तोंडातून आलेली गीता मूळ म्हणायची का नाकातून आलेले वेद मूळ म्हणायचे? तोंडातून आलेली गीता हीच मूळ आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, येथ गीता मूळ वेदा. ही गीता या सगळ्याचं मूळ आहे असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. अजून एक उपपत्ती ज्ञानोबाराय सांगणार आहेत, उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय.